मोबाईल पेक्षा संस्कार महत्त्वाचे. कोणता विषय सांगणार आहे? मोबाईल पेक्षा संस्कार महत्त्वाचे. म्हणजे आज तुम्हाला मोबाईल आवडतो का? आवडतो का? मोबाईल मध्ये गेम खेळायला आवडतात का? व्हिडिओ पाहायला आवडतात का? गाणी खेळायला गाणी वाजवायला आवडतात का? म्हणजे मोबाईल मध्ये अशा खूप गोष्टी आहे की त्या आपल्याला शिकता येतात ना. म्हणजे नवीन माहिती मिळते दूर असलेल्यांशी आपल्याला बोलता येतं आणि म्हणून आपल्याला असं अभ्यासाविषयी बरीचशी माहिती आपल्याला मोबाईल मधून घेता येते आणि म्हणून मोबाईल आपल्याला कसा आहे? उपयोगी आहे. पण एखादी गोष्ट जर आपण जास्त प्रमाणात वापरली, कोणती पण एखादी गोष्ट जास्त प्रमाणात वापरली तर ती वाईट ठरते ना वाईट. म्हणजे कोणतीच गोष्ट जास्त प्रमाणात वापरायची नसते. समजा आपण चॉकलेट खूप खाल्ले चॉकलेट, जास्त आपण चॉकलेट खाल्ले, आई रागवते ना चॉकलेट खायला, तर आपले दात खराब होतात ना दात खराब. तसंच आपण जर मोबाईल खूप पाहिला तर आपल्याला मोबाईल काय करू शकतो? नुकसान करू शकतो. तर जास्त मोबाईल वापरल्याने काय होते? अभ्यासात लक्ष लागत नाही, आपले डोळे दुखतात, आपण चिडचिड करतो. मोबाईल घेऊ द्या बरं घरी कोणी तुमच्या हातून, तुम्ही चिडता ना. म्हणजे मोबाईलमुळे काय होते की चिडचिड वाढते आणि खेळणे कमी होते. म्हणजे तुमचा व्यायाम होत नाही खेळत नसल्यामुळे आणि आई वडिलांचे आपण ऐकत नाही. ऐकणं आपोआपच मोबाईलमुळे काय होतो? कमी होऊन जाते. तर मग आपल्याला मोबाईल आपल्याला खेळ शिकवेल पण संस्कार शिकवेल का? कसं वागलं पाहिजे, काय केलं पाहिजे शिकवेल का? नाही. तर मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, संस्कार म्हणजे काय? पडला का प्रश्न तुम्हाला? संस्कार म्हणजे काय? संस्कार म्हणजे काय? मोठ्यांचा काय करायचा? आदर करायचा, म्हणजे मान ठेवायचा. आई वडिलांचे ऐकायचं, शिक्षकांचे ऐकायचे. तुम्ही बाहेर गेल्यावर शिक्षकांना काही बोलता ना, तसं बोलणं योग्य आहे का? नाही. खोटे बोलायचे नाही. मित्रांना एकमेकांना काय करायची? मदत. आणि कधीही कुणाशी बोलताना कसं बोलायचं? नम्रपणे बोलायचं. कसं बोलायचं? घट्टपणे बोलायचं नाही. आणि रोज आपली काय करायची? जी प्रार्थना असते ती करायची. यालाच आपण संस्कार म्हणतो. समजा आता एक राम नावाचा मुलगा आहे, तो रोज काय करून राहिला? दिवसभर मोबाईल बघून राहिला, मोबाईलवर गेम खेळून राहिला. आईने बोलवले तरी तो ऐकत नाही आहे, अभ्यास करत नाही आहे, सगळ्यांशी रागाने बोलतो मोबाईलमुळे. आणि दुसरा एक श्याम नावाचा मुलगा आहे, तो काय करतो? मोबाईल खूप कमी वापरतो, थोडासाच बघतो, आईला काय करतो? मदत करतो, अभ्यास करतो, मोठ्यांचा आदर करतो. आता सांगा बरं कोणता मुलगा चांगला, राम की श्याम? म्हणजे सगळ्यांना कोणता मुलगा आवडेल? नक्कीच आहे ना, नक्कीच श्याम आवडेल. कारण श्यामला कसे संस्कार आहेत? चांगले संस्कार आहेत. म्हणजे जर आपल्यावर चांगले संस्कार असले, म्हणजे आपली वागणूक जर चांगली असली तर आपण दुसऱ्यांच्या मनात काय करतो? जागा करतो. म्हणून आपल्याला चांगले संस्कार असणं आवश्यक आहे. मोबाईल काही काळासाठी आपल्याला आनंद देतो ना, काही वेळासाठी आनंद, पण संस्कार हे काय होते? आपल्याला पूर्ण आयुष्यभर आपल्या कामी येते, आपलं आयुष्य खूप छान बनवते. म्हणून आई वडील आपल्याला काय करतात? चांगले संस्कार देतात. म्हणजे वेळेवर उठायला सांगतात, अभ्यास करायला सांगतात, मोठ्यांचा आदर करायला शिकवतात. तर कधी कधी आपल्याला वाटते की आई वडील आपल्याला काय करून राहिलेले आहे? रागवून राहिलेले आहे. पण ते कशासाठी रागवतात? आपल्या चांगल्यासाठीच रागवतात. म्हणून मोबाईल वापरा, पण कसा वापरायचा? मर्यादित वापरायचा. अभ्यासाला काय करायचं? वेळ द्यायचा. मोबाईल पाहायचा कामापुरता, पण अभ्यासाला वेळ द्यायचा, मैदानी खेळ खेळायचं, आई वडिलांना मदत करायची, मोठ्यांचा आदर करायचा. मग आज आपल्याला असं लक्षात ठेवायचं आहे की मोबाईल आपल्याला माहिती देतो, पण संस्कार आपल्याला काय देतो? माणुसकी देतो. काय देतो संस्कार आपल्याला? माणुसकी. म्हणून मोबाईल पेक्षा संस्कार काय आहे? महत्त्वाचे आहे. म्हणून आता आपल्याला काय करायचं? एक शपथ घ्यायची आहे. काय करायची आहे? तर मी म्हणेन त्याच्या मागून तुम्ही पण ती लाईन म्हणायची. मी मोबाईलचा योग्य वापर करेन. मी मोबाईलचा योग्य वापर करेन. आई वडिलांचे ऐकेन. आई वडिलांचे ऐकेन. मोठ्यांचा आदर करेन. मोठ्यांचा